मध्ये दुर्दैवाने एक महसूल अधिकारी नायब तहसीलदार आहेत ते अनंता गवरे यांचं निधन झालं बनकर फाट्याजवळ. आपण त्याची बातमी अगोदर कव्हर केली होती. त्यानंतर आपण जेव्हा आपल्याला अधिक माहिती मिळाली की ही जी घटना घडलेली होती ती ही जे विजय खारतोडे जे महसूल अधिकारी होते ते मद्यपान करत होते उत्तूर या भागातल्या एका बारमध्ये. त्याच्यामध्ये हे तिघं जे आहेत तुषार कुरडे असेल, अव्वल कारकून किंवा नायब तहसीलदार हे असतील, गवारी असतील, दुसरे कारकून जे होते ते खारतोडे ते देखील त्यांनी मद्यपान केलं. न्यूज दाखवली जी न्यूज केली होती का ह्या दुर्दैवाने असा मृत्यू झाला. तर त्यावेळी मात्र संपूर्ण जुन्नर तालुक्यातून म्हणजे हळहळ व्यक्त करण्यात आली. जो भाग हा आपण प्रकाशित केला का ह्या काही वेळापूर्वीच आधीच त्यांनी 5 बिअर पिले होत्या आणि हे वाहन चालवताना यांच्या चुकीमुळं हे झालंय. पण आता ही बातमी केल्याच्या नंतर लोकांना असं वाटलं की ठीक आहे, एक चांगली बातमी केली, योग्य ते तुम्ही आणलं. पण काही लोक देखील त्यांना आवडलं नाही. अनेक लोकांनी मला फोन केला की संदीप भाऊ कुणाच तरी जीव गेलाय, तुम्ही अशी बातमी नव्हती करायला पाहिजे. आता तो विषय इतका झालाय तर आता विषय सोडून द्यायला हवा होता. जखमी जर झाले असते तर मग ठीक असतं. त्यांची बी भावना बरोबर आहे. आणि ज्याच्या घरातलं किंवा ज्याच्या जवळचं आणि ते जे आहेत, मी अगोदर बी उल्लेख केला की जे अनंत गावरे आहेत ते निरुपद्रवी माणूस होता, एकदम शांत माणूस होता. आणि महसूलचं टेबल त्यांना निवडणूक टेबल देण्यात आला होता. आणि येता जाता का रामराम श्यामश्याम करणारा माणूस आहे असं व्हायलाच नव्हतं लागत. आणि आमच्याच गावाच्या जवळचं त्यांचं गाव आहे. परंतु काय झालंय का ही दुसरी बाजू देखील समाजापुढे येणं खूप गरजेचं होतं. आता लोकांना तर खूपच नमस्कार तर हे झालं. चालू तुम्ही चला. तर मला हे का सांगायचं आहे का तुम्ही पाहताय का ही गाडी देखील या ठिकाणी आहे लावलेली आहे. होंडा सिटी कंपनीची गाडी आहे, पूर्णपणे बाद झाली. आणि हाच तो हायवे होता MS14 KQ 0812 हा देखील इथं लावण्यात आलेला आहे. म्हणजे मला अजून एक तिसरा टप्पा उलगडायचा आहे. झालं असं की हे सगळं घडलं, यांची चूक ऑब्विसली. विजय खारतोडे हे फुल दारू पिले होते, हे सगळेच दारू पिले होते. यांना गाडी कव्हर झाली नाही, यांना चालवता आली नाही. आणि भर स्पीडमध्ये इतका जबरदस्त स्पीड होता त्याच्यामध्ये ते धडकलेले आहेत. आणि ही गाडी आहे, मी कोणाची बाजू घेत नाहीये, ही जी वाहन आहे ना हे त्याच्या लेनमध्ये व्यवस्थित चाललं होतं आणि त्याला जाऊन हे धडकलेले आहेत. तर मग झालं असं की यातला जो पाठीमागे बसलेला जो अव्वल कारकून आहे तुषार कुरडे, त्याने त्याच्यावरची जे प्राथमिक उपचार झाले आणि त्याने या ठिकाणी ओतूर पोलीस ठाणे गाठलं. आणि त्याने ह्या टिप्परचा ह्या हायवाचा जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरची याच्यामध्ये काहीच चूक नव्हती, त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे हे लोकांना माहीत नव्हतं. पण ही सुद्धा बाजू तुम्ही समजून घ्या. दारू हे पिले, गाडी फास्ट यांनी चालवली, यांनी स्वतःचा तोल यांनीच ढासळू दिला आणि गुन्हा मात्र दाखल केला तर ह्या जो काय ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरवर. तर हा गुन्हा दिनांक म्हणजेच ज्यावेळी ही घटना घडलेली 25 तारखेला त्याचवेळी यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर याच्यामध्ये फिर्यादी आहे तुषार भीमराव कुरडे, वय वर्ष 35, जे अव्वल कारकून आहेत. तर त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. याच्यामध्ये याचा जो ड्रायव्हर होता गणेश सीताराम जाधव हा मांदरला राहतो, साबरवाडी का काहीतरी गाव आहे, त्याच्यावरती हा यांनी गुन्हा दाखल केला. मला काय सांगायचं आहे का म्हणजे कशा पद्धतीने चुकीचं चूक केली यांनी आणि उलट खोटा गुन्हा या टिप्परच्या जो आहे ड्रायव्हर त्याच्यावर दाखल केला. त्याला हेलपटे मारावं लागणार, स्वतःचं कामधंदे सोडून. मी कसा निर्दोष आहे याचे स्वतःला पुरावे द्यावं लागणार, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणजे स्वतःच हे करायचं आणि दुसऱ्यावर टाकायचं. आणि त्याच्यामध्ये फिर्यादीत काय म्हटलंय का आम्ही चाललो होतो, अमोल कोल्हे साहेबांना 1 मेचं निमंत्रण पत्रिका दिली, मग आम्ही पिंपवंडीला आलो, शरद सोनवणे यांच्या कार्यालयात गेलो, तिथं निमंत्रण पत्रिका दिली. आणि त्यानंतर मग आम्ही ओतूरवरून बनकर फाट्यावर जुन्नरला निघालो होतो. आणि तिथं आम्ही वळणावर गाडी चालवत होतो ना हा हायवा अचानक समोर आला आणि समोर यांनी आम्हाला काही कळायच्या आत अतिशय हायगय पद्धतीने गाडी चालवून हायवा चालवून चुकीच्या पद्धतीने आम्हाला धडकवलं. त्याच्यामुळं हे अनंता बनाजी गावरे जे नायब तहसीलदार आहे त्यांचा मृत्यू याच्या चुकीमुळे झाला असा गुन्हा दाखल केलाय. पण त्याच्यामध्ये ते विसरले. ओतूरच्या पुढे ते एका बारमध्ये बसले होते, त्याचा उल्लेख त्यांनी FIR मध्ये केला नाहीये. तो
अजून एक विषय की ज्यावेळी मी गेलो तिथं निरायम हॉस्पिटलला, त्यावेळी हे जे आहेत तुषार कोरडे यांची मी मुलाखत घेत होतो की बघ काय झालं. तर त्या मुलाखतीमध्ये तुम्ही बघा काय म्हटले ते पहा. काय झालं नक्की? मला एक्झॅक्ट काय आलंय, चालली होती गाडी, काय समोरचा येऊन ठोकला का काय, म्हणजे मला नक्की काय आलंय आठवत नाही. हो. त्या दोघांना जरा मी नंतर बघितलं व्हिडिओमध्ये, तर त्या दोघांना जास्त लागले, मला फक्त हाताला लागलेलं आहे. काही इथंच लागले, फक्त इथं थोडं काहीतरी चढल्यासारखं झाले. नंतर मी शुद्ध पडलं, म्हणजे मला काही सुधारलं नाही. हो. आणि समोरच्या अवस्था काय होती? समोरच्याला बघितलंच नाही साहेब मी, मला माहितच नाही समोरच्याला काय आले. तर पहा, तर ते असं मुलाखतीमध्ये म्हणतायत की मी पाहिलंच नाही, मला काही कळलंच नाही. आणि फिर्यादीमध्ये म्हणतायत की मी हा टिप्पर पाहिला, हा टिप्परमधला जो चालक आहे त्याला पाहिलं, तो आमच्या अंगावर येऊन आम्हाला धडकवलं, हेही ते म्हणतात. म्हणजे कशी स्वतःची चूक झाकण्यासाठी ह्या महसूल अधिकाऱ्यांनी बळीचा बकरा ह्या जो आहे हायवा चालक गणेश सीताराम जाधव याला केलेला आहे असं दिसतंय. आणि स्वतःची चुका झाकण्यासाठी या टिप्परवर त्यांनी खोटे आरोप करून त्याला गुतू पाहत आहे की आम्ही लय धुतल्या तांदळाच्या यांनीच हे केलं. आता विषय असा आहे की याच्यामध्ये या तिन्ही लोकांवर कारवाई झाली पाहिजे. हे सरकारी काम करायला गेले होते का दारू प्यायला यांना तहसीलदारांनी पाठवलं होतं. आज तहसीलदार सुद्धा कसे प्रश्न विचारताना ते प्रश्नाची उत्तर कशी टाळत होते ते अख्या लोकांनी पाहिले, 50,000 लोकांनी. परंतु अशी ही सिच्युएशन आहे, कशा पद्धतीचं चुकीचं काम या ठिकाणी सुरू आहे. तर वरिष्ठ पोलिसांनी सुद्धा दखल घ्यावी. विनाकारण एखाद्या निर्दोष व्यक्तीला हे करू नये, म्हणजे सजा होईल, त्याला त्रास होईल, हे करू नये. आणि यांचा PM रिपोर्ट जर आला असेल तर त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि मला तर कळलं होतं असं का PM रिपोर्ट सुद्धा काहीतरी डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून त्यातलं अल्कोहोल वगैरे काही दाखवायचं नाही म्हणून सुद्धा यांचे प्रयत्न चालू होते. म्हणजे इतक्या स्थितीला जातात तर हे काय करत असतील, सर्वसामान्य व्यक्तीला कसा न्याय देत असतील. आणि तुम्ही त्या खाली त्या जेवढ्या कमेंट आल्या त्यामधील अक्षरशः लोक कोणाच्या मृत्यूबद्दल काय वाईट व्हावा, म्हणजे असं मृत्यू व्हावा असं कोणाला वाटणार नाही. परंतु विशेषतः यांचे जे काय आहे यांचा विभाग असं काम करतो का त्याच्यामुळं लोक चांगलं बोलत नाही. सुधारणा करण्याची प्रचंड गरज आहे. आता हे जे कोण आहेत तुषार भीमराव कोरडे जो आहे, विजय खारतोडे, त्वरित हकालपट्टी केली पाहिजे होती, पण अजून काय हकालपट्टी यांची का झाली नाही काय समजत नाहीये. यांच्यावर कारवाई करावी. आणि पोलिसांनी सुद्धा खोटा गुन्हा या तुषार कोरडेने दाखल केलाय, त्याच्यावर परत गुन्हा दाखल करावा. यांनी खोटी इन्फॉर्मेशन दिली म्हणून.